हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसबी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 38 रिव्हिजन टेस्ट. तर सराव घेणार आहोत आपण. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे, चला तर पाहून घेऊया. राईट लेटर्स इन द ब्लँक्स टू कंप्लीट द वर्ड्स. तर इथे आपल्याला काय देण्यात आलेले आहेत? मिसिंग लेटर्स देण्यात आलेले आहेत. तर ते मिसिंग लेटर्स पाहायचे आहेत. इथे आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. आपल्याला पझल्स प्रमाणे देण्यात आलेले आहेत. चला तर समजून घेऊया. फर्स्ट वन देण्यात आलेला आहे, पहा. इट इज अ नेमिंग वर्ड. तर हा काय आहे? नेमिंग वर्ड आहे. हा काय आहे? नाउन आहे. तर मिसिंग लेटर मध्ये नाउन काय येऊ शकेल? हाऊस येऊ शकेल. पहा, HOUSE हाऊस. तर इथे आपण हाऊस लिहून घेऊया. सेकंड वन देण्यात आलेला आहे, इट इज अ डुईंग वर्ड. तर हे क्रिया करण्याचं वर्ड आहे. हे काय आहे? ऍक्शन वर्ड आहे. हा काय आहे? ऍक्शन वर्ड आहे. तर काय येईल इथं? वॉक म्हणजे चालणे. चालणे ही काय आहे? क्रिया आहे. चालणे ही काय आहे? ऍक्शन आहे, ऍक्टिव्हिटी आहे. तर इथे आपण वॉक लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे, इट वॉज वॉर्न ऑन द फिंगर. इट वॉज वॉर्न ऑन द फिंगर. तर आपण आपल्या बोटांमध्ये काय घालतो? इथे विचारण्यात आलेला आहे. तर आपण आपल्या फिंगर्स मध्ये रिंग घालतो. काय घालतो? अंगठी घालतो. तर इथे काय येईल? आन्सर रिंग येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे, वी पुट वेस्ट इन इट. तर आपण कचरा यात टाकतो. कचरा कशात टाकतो? आपण डस्टबिन मध्ये टाकतो. कुठं टाकतो? डस्टबिन. तर इथं काय येईल? बीन येईल. काय येईल? बीन. बी लिहून घेऊया. अँड नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे, इट इज द अपोजिट ऑफ द स्लो. स्लोचं अपोजिट काय येईल? फास्ट. स्लोचं अपोजिट काय येईल? फास्ट. तर इथे फास्ट हा वर्ड लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन एक्सरसाइज देण्यात आलेले आहे. चला तर पाहून घेऊया. चूज द राईट वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स अँड राईट देम इन द ब्लँक्स. तर आपल्याला ब्रॅकेट्स मध्ये वर्ड्स देण्यात आलेले आहेत. राईट वर्ड्स चूज करून इथं आपल्याला ब्लँक्स मध्ये फिल करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन देण्यात आलेला आहे, अ ब्रिंजल इज अ डॅश डॅश. ब्रिंजल म्हणजेच वांगी. वांगी कोणत्या रंगाची असते? कोणत्या कलरची असते? ब्ल्यू म्हणजेच निळा, पर्पल म्हणजे जांभळा, पिंक म्हणजेच गुलाबी. तर जे ब्रिंजल असते किंवा वांगी जी असते ती पर्पल रंगाची असते. कुठल्या? पर्पल रंगाची असते. तर इथे आपण पर्पल हा वर्ड लिहून घेऊया. सेकंड वन देण्यात आलेला आहे, कॉलीफ्लावर इज अ डॅश डॅश. तर कॉलीफ्लावर म्हणजेच काय? फुलगोबी. तर कॉलीफ्लावर हा काय आहे? व्हेजिटेबल आहे, टॉय आहे का फ्रूट आहे? व्हेजिटेबल म्हणजेच काय? भाजी. टॉय म्हणजेच काय? खेळणी. फ्रूट म्हणजेच काय? फळ. तर कॉलीफ्लावर हा काय आहे? व्हेजिटेबल आहे, भाजी आहे. तर इथे आपण व्हेजिटेबल लिहून घेऊया. तर थर्ड वन देण्यात आलेला आहे, पहा. द वर्ड पेअर फॉर बाऊ इज अ डॅश डॅश. तर बाऊ म्हणजेच काय? बाण. बाऊ म्हणजेच काय? बाण. तर त्याचा जो जोडीदार असतो तो कोण असतो? ॲरो असतो. कोण असतो? ॲरो असतो. बाऊ म्हणजेच काय? धनुष्य. ॲरो म्हणजेच काय? बाण. तर इथे काय लिहून घेऊया? ॲरो जो असतो तो बाऊचा पेअर असतो. ही डॅश डॅश नियर द मार्केट. इथं एम इज आर वॉज वेअर इथं विचारण्यात आलेला आहे. जर ही नेमिंग वर्ड येत असेल, ही जर येत असेल तर इथं आपण काय लिहितो? इज लिहितो. तर काय येईल इथं? ही इज नियर द मार्केट. फिफ्थ वन देण्यात आलेलं आहे, पहा. द बी इज अ डॅश डॅश इन्सेक्ट. बी म्हणजेच काय? मधमाशी. मधमाशी ही कुठल्या प्रकारचं इन्सेक्ट आहे? कुठल्या प्रकारचं किडा आहे? लेझी आहे का? आळशी आहे का बी? मधमाशी आळशी असते का? नाही. स्लाय. स्लाय म्हणजेच काय? धूर्त असते का? कपटी असते का? तर नाही. तर कशी असते? बिझी असते, व्यस्त असते, कंटिन्यू काय करत असते? काम करत असते. तर इथं काय येईल? बिझी हा वर्ड येईल. आणि सिक्स्थ वन देण्यात आलेला आहे, पहा. द फेमिनाईन ऑफ द अंकल इज अ डॅश डॅश. तर अंकल म्हणजेच काय? काका किंवा मामा. आणि त्याचं फेमिनाईन स्त्रीलिंगी काय होईल? आंट येईल. मामी किंवा मामी. अंकलला आंटी येईल. अंकलला काय येईल इथं? आंट येईल. काय येईल? आंट येईल. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 38 रिव्हिजन टेस्ट हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.